लक्ष हे मस्साजोग येथील देशमुख कुटुंबियावर आहे। ते देशमुख कुटुंब आज हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी दाखल झाले असून त्यांचा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने संतोष देशमुख यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू मुलगीसह कुटुंब दाखल झालेत। हा पुरस्कार स्वीकारावा की नाही हा आमच्या कुटुंबासमोर मोठा प्रश्न असून आज पप्पा असते तर त्यांना नक्कीच मोठा आनंद झाला असता। ते नाहीयेत हीच मोठी खंत असल्याची भावना मुलीने यावेळी व्यक्त केली। भावना तर आमच्या खूप आहेत। एकीकडून आम्हाला अभिमान देखील वाटतोय की आज ते नसताना सुद्धा त्यांना कुठेतरी पुरस्कार भेटतोय, त्यांचं नाव पुढे जातंय। पण दुःख याचं वाटतं की ते आज तो पुरस्कार घ्यायला नाहीये, ते नसताना सुद्धा त्यांना पुरस्कार भेटतो आणि तो आम्हाला देशमुख कुटुंबियांना घ्यावा लागतो। जर ते असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता। पप्पांनी जसे त्यांनी इथून मागचे पुरस्कार त्यांना भेटले, जिल्हास्तरीय असतील किंवा विविध असे इतर पुरस्कार असतील, ते आणि चाचा आणि गावातील लोक ते मिळून घ्यायचे आणि त्याचे त्यांनी पूर्ण ग्रामस्थ असतील किंवा गावकरी त्यांनी म्हणजे काहीतरी नवीन आपल्या गावात त्या आलेल्या रकमातून असेल किंवा विविध कुठून असतील तर त्याचं त्यांनी गावात काहीतरी म्हणजे गावासाठी समर्पित केलं। तसंच जो आज पुरस्कार भेटणार आहे तसं देखील आज देखील आम्ही त्या पुरस्काराचं गावातच हे करू किंवा गावासाठी आणखीन काहीतरी करता येईल जसं त्यांची इच्छा होती ती इच्छा आम्ही त्यांची जरूर पूर्ण करू। वसमतच्या शिवजयंती समितीबद्दल काय वाटते? त्यांनी असा हा म्हणजे स्तुत्य निर्णय घेतलाय। खरं तर त्यांचं आभार मानेल तितकं कमीच आहेत, कारण की त्यांनी जी ही शिवजयंती एक वेगळ्या प्रकारे साजरी केली। जसं माझ्या वडिलांना त्यांनी पुरस्कार दिला तसं आताच तुम्ही मागे म्हणालात की त्यांनी इतर आणखीन मागच्या वर्षी देखील पुरस्कार दिलेले आहेत। ही पहिलीच वेळ आहे की आमच्यामध्ये सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या कुटुंबाच्या मध्ये संतोष अण्णा देशमुख नाहीत। याआधी शासनाचे 19 पुरस्कार गावासाठी आणि पुरस्कार रक्कम जवळपास 1 करोड पर्यंत ही गावाच्या सहकार्यानं, गावचे प्रमुख ते होते पण गावकरी सगळे एकजुटीने काम करायचे। जसे की आता अन्यायाविरुद्ध सगळे गावकरी लढतात एकत्र, तसे पुरस्कार द्यायला जायचे। आताचा हा पुरस्कार ज्यावेळेस आम्हाला फोन केला त्यावेळेस आम्हाला त्यांना काय बोलावं, हो म्हणावं का नाही म्हणावं म्हणजे आम्हाला प्रश्न होता। परंतु जे कुटुंब आहे, वैभवी आहे, विराज आहे, अनुज आहे माझा मुलगा, माझा पुतण्या आहे विराज आहे, त्यांना कुठेतरी प्रेरणा, त्यांना कुठेतरी त्याच्यातून पुढे जाताना त्यांना कुठेतरी चांगली प्रेरणा मिळावी, चांगले विचार मिळावेत आणि जे काही ह्या सर्वांनी जे काही उपक्रम आहे ह्यांचा खूप आदर्शवत उपक्रम आहे जो समाजभूषण पुरस्कार दिला जातो, त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे, त्याला कुठेतरी आपण नकार कसा द्यायचा म्हणून आम्ही लगेच हो बोललो त्याला। फक्त दुःख या गोष्टीचं आहे की आज आमचे भाऊ गावचे प्रमुख, कुटुंबाचे प्रमुख यात नाहीयेत, त्याच्यामुळं म्हणजे काय चाललंय मनात, म्हणजे काय बोलावं ते प्रथम कळत नाही मला आजच्या दिवशी। कारण एवढ्या दिवस झालं मी बोलतोय, अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडतोय, पण आज खरं तर आम्ही निशब्द व्हायलोत, आम्हाला बोलताना जड चाललंय किंवा शब्द इकडे तिकडे व्हायलेत। म्हणजे खूप भावना दाटून येत आहेत आमच्या सगळ्या, म्हणजे फक्त ते नाही येत आणि त्यांच्या मागे हे सगळं चाललंय। ते असताना सुद्धा सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने हे सगळं गावासाठी केलं होतं आणि जे त्यांना भेटलं आयुष्यामध्ये ते त्यांनी गावाला समर्पित केलं, असा अण्णांचा इतिहास होता। आणि हा देखील पुरस्कार गावाचा जे काही समाजोपयोगी उपक्रम असेल गावातला त्यालाच आम्ही समर्पित करू, हे आम्ही या निमित्तानं सांगू शकतो। काँग्रेस याबाबत आमच्याकडे काल त्यांचा निरोप आला की आम्ही सद्भावना इथून व्यक्त करण्यासाठी मसाजोग ते बीड पर्यंत एक मुक्काम असेल मध्ये, त्याच्यामध्ये कुठलाही काही उद्देश नसेल दुसरा, फक्त सद्भावना म्हणजे ज्या काही समाजामध्ये चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याविषयी कुठेतरी चांगले मेसेज जावेत, चांगली भावना तयार होती सगळ्या ह्याच्यामध्ये। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।